पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयू हे घे ते ताट दे इथे। अरे बापरे चहा। मयू एक काम कर ना, आजीला चहा नेऊन दे ना। दे। आणि दुपारी तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंग साठी मामा बरोबर जायचंय ना, तेव्हा तुझंही आवरून घे। अगं पण तू एकटी कशी करणार? अगं प्राजू मावशी येणार आहे माझ्या मदतीला, आम्ही दोघी मिळून मॅनेज करू। तुझा अगोदर चहा देऊ। ते बघा ठेव। हो हो बघते मी। बापरे मामी, तू जेव्हा छान छान फराळ बनवतेस तर मग तू तेव्हा पहिलं नैवेद्य का दाखवतेस? आई, हा तर म्हणतो मी शॉपिंगला पण येत नाही। ई चुप चुप। अरे का रे संजू? आई, तू दुपारी लाडू बनवणार आहेस ना, म्हणून हे सगळं चाललंय। शुगर कचोरी अरे अरे संजू, त्याचं काय ना, दिवाळीचा फराळ केल्यानंतर ना पहिला आपण देवाला दाखवायचा असतो, मग सगळ्यांनी मिळून दिवाळीच्या पहिल्या दिवशी तो फराळ करायचा, तोपर्यंत त्या फराळाला हात लावायचा नाही। ठीक आहे, मग मी शॉपिंग करून येतो, तू माझ्यासाठी छान छान वेगळे करून लाडू बनव। बरं नक्की बनवेल, पण आता तुम्ही सगळे निघा बघू लवकर, नाही तर मामा खालती वाट बघत बसेल। चला पळा। आय लव्ह यू मामी। संजू झालाय, चला निघूया। आई तुला काही हवंय का? नाही नको। चला। अरे वा, बच्चे कंपनी कुठे निघालात? आणि तेही आत्या बरोबर? का ग, तुझी काही हरकत आहे का? नाही नाही नाही, हरकत काहीच नाही, उलट आनंदाचीच गोष्ट आहे। आमचा फराळ सुद्धा ना एकदम शांततेत होईल। मी मुलं नाही आहेत ना दंगा करायला, म्हणून। एक्सक्यूज मी। अशू, हे बघ, करंजांसाठी एक डबा आणला आणि लाडवांसाठी। अगं इतके लहान डब्बे का आणलेस? अगं अश्विनी, आज काय फराळ करणार आहेस म्हणे तू? करणार आहे फराळ। काय म्हणणं आहे तुमचं? नाही म्हणजे मी काय म्हणत होते, मला तसा काय फराळ जास्त लागत नाही ग, तर माझ्या फराळाची ऑर्डर तूच घेऊन टाक ना। त्याचं काय आहे ना, माझ्याकडून आता बाई काही करणं होत नाही, पण थोडासा चिवडा, थोड्याशा चकल्या, थोडे शंकरपाळे, थोडे लाडू आणि थोड्या करंजा, बस। आणखीन काय हवंय मला? आणखीन राहिलंच आहे काय? हो असं काय, शेव आणि अनारसे कुठे म्हटलंय मी? उपकारच झाले। सावंत काकू, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला फराळाचं सगळं करून देईन। पण या सगळ्या फराळाचे किती होतील? 0 रुपये। हा? नाही नाही, असं कसं? मी काय हा फुकटात घेणार सगळं फराळ? बरोबर, फुकटात कसं द्यायचं सगळं? सावंत काकू, त्याऐवजी तुम्ही मला लाडू वळायला आणि करंजा भरायला मदत करा, चालेल? हो हो, ते तर अगदी मी आनंदाने करेन हो। मी आता पोलपाट लाटणी जाऊन घेऊन येते। आल प्राजू, एक काम कर ना, ती चटई घालून घेते, मी सगळं घेऊन येते। थांब थांब। ए तू कुठे चालली? अगं मैदा। मैदा कशाला? अरे हा विसरलेस, तू मैदा घालतच नाही ना करंजाच्या पिठात। मग करंजा कशा करायच्या? अहो काकू, रव्याची पात असलेल्या करंजा केल्या ना की फारसा त्रास होत नाही।
म्हणजे घरात कुणी कितीही करंज्या खाल्ल्या तरी काळजी नाही. चवीत कुठे काही जाणवत नाही, अगदी छान होतात करंज्या. आणि शंकरपाळे? कणकेचे. अरे वा. काकू हे बघा, हे पीठ भिजवून ठेवलंय, म्हणजे जरा आधी भिजवून ठेवावं लागतं ना, एवढंच. छान आयडिया आहे ग तुझे. काय असतं ना काकू, पूर्वी कसं होतं ना की उन्हाळ्यामध्ये ना दुष्काळ पडायचा, मग थंडीत लोक असं पौष्टिक खाऊन तब्येत करायचे, असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. पण आत्ताच्या काळात थंडी कुठे, उन्हाळा कुठे, हो ना, आपण आपलं उगाचच असं खाऊन आजारपणाला आमंत्रण देतो. ओ 4 BHK, भाग्यवान आहात हो तुम्ही. आणि अश्विनी, सून असावी तर तुझ्याच सारखी बाई. पाहायला मुंगी आले अगदी, उठायला होत नाहीये. वजन वजन, अहो वजनच कारण आहे. एवढ्या सकाळी तुम्ही फिरायला जाता तरी काहीच फरक नाही. तुम्ही गप्प बसाओ. अहो मैद्याच्या किंवा रव्याच्या असो, इतके लाडू आणि करंज्या खाल तर वजन वाढणारच. तुमचं खाते. मला दोघींना भांडल्याशिवाय करमतच नाही का? भांडण म्हणजे ना ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन तुमच्यासाठी. बरं अश्विनी, मी 5 मिनिटात जाऊन येते, घरचं सर्व आवरून घेते. पंपे आता येईल, त्याला काहीतरी खायला करून द्यावं लागेल. हा बरं. एक नंबरची कामचोर आहे. अहो आई, त्या बेसनाचे लाडू पण देतात ना, यांना आवडतात म्हणून. 4 लाडू देतात, ते डबाभर घेऊन जातात. अश्विनी चल ना, आपण आहे ना पटकन करंज्या तळून घेऊया, कारण त्याला पण वेळ लागेल. बर चल, माझेही लाडू झालेच आहे तिथे. केवढी शॉपिंग झाली आज, मस्तच. बरं, आता आणखी काय काय राहिलंय? अरे अजून काय घ्यायचंय? याच बॅग हातात मावत नाहीयेत बघ. दिदू, मला तर तुझा ड्रेस खूपच आवडला. हो का? मग तू घाला माझा ड्रेस. नको नको, मी डुबून जाईल त्यात. सर्वात सुपर ड्रेस तर माझा आहे, हो की नाही पप्पा? येस माय बॉय. नाही नाही नाही, सगळ्यात छान शॉपिंग तर माझी झाली आहे. बरं शिल्पी, तुला आणखी काही घ्यायचंय का? ज्वेलरी वगैरे? नाही नको. अगं नवीन साडी घेतली आहेस, त्यावर सूट होईल अशी ज्वेलरी घे ना. नाही, खरंच नकोय मला काही. मग चला पप्पा, आपण ना माझी बॅटरीवाली कार घेऊया. संजू बेटा, आता आपण दिवाळीच्या खरेदीला आलोय ना, बॅटरीवाली कार आहे ना, आपण तुझ्या वाढदिवसाला घेऊया. ओके? पण का पप्पा, आता का नाही? संजू, पप्पांनी सांगितलं ना आता बर्थडेला मिळेल म्हणून, मग अजिबात हट्ट करायचा नाही. हा असाच आहे, हावरट. ह्याला नेहमी एकदमच पाहिजे असतं सगळं. चुप बस. मम्मी, मला भूक लागली. चला मग काय खायचंय तुम्हाला? तुझा फेवरेट डोसा? आईस्क्रीम. अरे आईस्क्रीम खाऊन पोट भरणार आहे का तुझं संजू? नाही, मला आईस्क्रीमच पाहिजे. बरं तुम्ही थांबा इथे, मी जाऊन आईस्क्रीम घेऊन येतो, ठीक आहे? अरे मामा, तू एवढ्या सगळ्यांना एकटा आईस्क्रीम कसा आणशील? मी येते तुझ्या सोबत. नाही नको, मग एक काम कर, तू या दोघांना घेऊन गाडीत बस, मी आणि शिल्पी जाऊन आईस्क्रीम घेऊन येतो, ठीक आहे? बघा ठीक आहे. विद्युत हे ठेवणारच ना? चलो आणखी थोडा वेळ थांबणार आहोत, नंतर एकत्र घ्या, ठीक आहे? ठीक, चलो बाय. साडी आवडली? आवडली, थँक्स. बर, आता नवऱ्याला थँक्स म्हणणार. बाय द वे, घरी दिवाळीची तयारी कशी सुरू आहे? चालू आहे. घरी काहीतरी फराळ बनवायला बायका वगैरे येणार होत्या, असं काहीतरी, मला माहिती नाही, पण चालू आहे. वा, आपल्या पण घरी आई रोज काही ना काही कामं करत असते. तसं एका दिवसात सगळीच कामं होत नाहीत ना. तिची सुद्धा इच्छा आहे की दिवाळीचे सगळा फराळ घरीच बनवायचं, पण कशी एकटी आहे आणि कोणी मदतीला नाहीये. हल्ली बाहेर सगळं खूप छान मिळतं, ऑर्डर करायचं ना सरळ. तसं नाही अगं, घरचं ते घरचं असतं ना. काय झालं? आवाज फक्त तुझा आहे, वाक्य सेम त्यांचं. तसं नाही शिल्पी, अगं बाहेरच्या फराळाला घरची चव नसते. नाही, असं नसतं. कधी कधी बाहेरनं आणलेल्या काही गोष्टींना खूप छान चव असते. अरे पण मग कौतुक दुकानदाराचं होईल ना, आपलं कौतुक कसं होईल बरं?
नाही, मला समजलं नाही तुला काय म्हणायचंय ते. हे बघ विद्युत, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्याला झेपत नसताना फक्त लोकांकडून 4 कॉम्प्लिमेंट्स मिळाव्यात म्हणून इतके काबाड कष्ट करण्याची काहीच गरज नाही. शिल्पी, कॉम्प्लिमेंटचा प्रश्नच नाहीये. अगं आपल्या हाताने आपल्या माणसांना 4 घास खाऊ घालण्याची इच्छा असते, बस. मान्य आहे मला, पण मग 4 पदार्थ बनवावे आणि गप्प बसावं ना. पायलीचे 50 पदार्थ बनवून गावभर वाटण्यात काय अर्थ आहे बरं? झेपत नसताना हे करायचं, कंबर दुखते म्हणून आरडाओरडा करायचा आणि बस शिबाई मला मदतीलाच कोणी नाही म्हणून ओरडायचं. कुणीतरी मदतीला हवं असतं ग तिला. एकटीने आता नाही होत. आणि ही बया इथे येऊन बसली म्हणजे तिची काही मदतच नाही. आणि तू तर काही जाणारच नाही कारण तुझा नवरा तुला परवानगी देत नाही ना. राजू, हा विषय काढायलाच हवा का? आशू, प्रत्येक वेळी तू बरोबर असतेस आणि तुझं बोलणं मला पटायलाच हवं तसं नाही ना. शिल्पी, माझं चुकलं. मला हा विषयच काढायला नको होता. हो, आणि मला चांगलं कळलंय तू हा विषय का काढलास आता ते. तू विचारण्याआधीच मी तुला आता क्लिअर सांगून टाकतेय, मी काही दिवाळीत तुझ्या आई वडिलांना भेटायला तिकडे येणार नाही. आता तू म्हणशील की दिवाळी आहे शिल्पी, चल ना भेटायला, फराळाची मदत तरी करायला चल, तर सॉरी, मला जमणार नाही. शिल्पी, त्यांनी काय बिघडवलंय तुझं? अरे इतकं प्रेम करतात तुझ्यावर. घरात आहे ना दररोज तुझा आणि संजूचा विषय निघतो. अगं दिवाळीचा सण आहे, मोठा सण आहे. जर आलीस, 4 शब्द प्रेमाने बोललीस, काय बिघडणार आहे? शिल्पी, कसं आहे, आपण वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय ना. अगं मग ही या घरातली माझी शेवटची दिवाळी आहे. दिवाळीचा सण आहे, मोठा सण आहे. आपण सगळ्यांनी एकत्र साजरा करावा असं नाही वाटत का तुला? पण मी तर वेगळं राहण्याच्या दृष्टीने केपेबलच नाहीये ना, म्हणजे तुझ्या दृष्टीने. मग तू कसं काय रे वेगळं घर घेतोयस? तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. समोरच्या माणसाला पूर्ण बोलू द्यायचं नाही, अर्धवट काहीतरी ऐकायचं आणि चुकीची समजूत करून घ्यायची. काय चुकीची समजूत केली मी? हा, तू स्वतः माझ्या तोंडावर म्हटलायस की शिल्पी, तू काही एकटी संसार करण्याच्या लायकीची नाहीयेस. शिल्पी, संसार आहे ना दोघांचा असतो, जो तू सोडून गेलीयस. जिथे जिथे गरज असते तिथे मी तुला मदत करतो की नाही, करत राहीन. पण आता मला तुझी गरज आहे शिल्पी. मला तू माझ्यासोबत हवी आहेस. माझा संजू माझ्यासोबत हवाय, माझी फॅमिली हवी आहे. फॅमिली तर मलाही हवी आहे ना विद्युत, पण मग ती मिळवण्यासाठी मला कुठलीही डील करायची नाहीये. वेगळं घर घेण्यासाठी तू जर म्हणत असशील की दिवाळीत मी घरी यावं, तर मला ते मान्य नाही. मी घरी येणार नाहीये विद्युत. नाही, मी घरी जाऊच शकत नाही. कारण गेले तर मला एकटीला जावं लागेल आणि मी एकटी गेले तर आई बाबा मला प्रश्न विचारतील ज्यांची मला खोटी उत्तरं द्यावी लागतील. आणि खरं सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल. प्राजू, अगं माझ्या इतकीच त्यांना त्यांच्या जावयाची, नातवंडांची ओढ आहे. मग तू श्रेयसशी बोल ना, त्याला घेऊन जा घरी. नाही, नको, ते नाही जाणार. जोपर्यंत शिल्पी आणि विद्युतचं सगळं ठीक होत नाही ना तोपर्यंत तरी. जाऊ दे ना. आई विकतचा फराळ घेईल आणि नैवेद्य दाख. विकतचा कशाला? तू देऊ शकतेस ना फराळ त्यांना. आणि आता विद्युत येईलच ना वरती, त्याच्याकडे पाठव. मला नाही वाटत तू वरती येईल. अगं मग तू खाली नेऊन दे ना त्यांना. आता त्या सावंत काकूंना तू अख्खा फराळ बांधून दिलास ना, तू तुझ्या आईबाबांना नाही देऊ शकत? तेवढं तर करू शकतेसच ना ग तू. राजू, अगं कसं काय सुचतं ग तुला सगळं? हो घोसाळकर, हो दिवाळीचा टाइम आहे, आपण हे अगदी सहज करू शकतो. हो, पण त्या डॅफोडिलच्या 56 नंबर प्लॉट बद्दल पण तुम्ही हेच बोलला होतात, आपणच तो प्लॉट घेणार म्हणून. पण शेवटी काय झालं? गेला ना तो प्लॉट. हो गेला नाही हो, आपण तो सोडला. त्यापेक्षाही बेटर जागा आहेत आपल्याकडे घोसाळकर. आत कुठे? अहो वारंग, माझ्याही मार्केटमध्ये ओळखी आहेत. तुमच्याच एका एम्प्लॉईने ती जागा घेतली. आता तुमच्यासोबत हा प्रोजेक्टवर काम करायचं मला थोडं रिस्की वाटतंय. रिस्की? यात कसलं रिस्की? अहो फायनान्स तुमच्या समोर आहे, जागाही आहे. आणि मी सांगतो ना,
हे प्रोजेक्ट होणार, 100% होणार. एक्झॅक्टली. मी सांगतोय ना, या वाक्याला आपल्या धंद्यामध्ये खूप महत्व असतं. शब्दाला वजन असतं आणि किंमत सुद्धा. तुम्ही तर तुमचा शब्दच पाळला नाही. मग आता तुमच्यावर मी विश्वास तरी कसा ठेवू? घोसाळकर, अहो एका प्लॉटच्या बाबतीत तसं झालं, म्हणून प्रत्येक प्लॉटच्या बाबतीत तसं होईल का? का नाही होणार? एकदा जी गोष्ट घडली ती दुसऱ्यांदा का नाही घडणार? मला विचार करायला थोडा वेळ हवाय. अहो पण घोसाळकर, वारंग, आपण पुन्हा कधीतरी भेटूया. निघतो मी. गुड बाय. दिवाळीच्या दिवशी या प्रोजेक्टचं मी होर्डिंग लावणार होतो आणि हा माणूस माझ्या तोंडावर सांगून गेला की त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये. माझं प्राईम प्रोजेक्ट बंद पाडून हा श्रेयस वाघमारे तिकडे दिवाळी साजरी करतोय, पण मी तसं होऊन देणार नाही. कुशल. येस सर. प्लॉट नंबर 56 याची एकूण एक अपडेट मला हवी आहे. एकूण एक. येस सर. या कार्तिक वारंगचा शब्द खोटा पाडतोस काय? बघतोस तुला. मजा आली? खूप. चला मी निघतो. पप्पा वर नाहीये ना? नाही रे बेटा, पप्पांना खूप मीटिंग्स आहेत. आई हे बघ, आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि खूप मजा केली. आईस्क्रीम पण खाल्ली. सगळे कपडे खायला इकडेच दाखवतेस का? चल आपण ट्राय करूया नवीन कपडे. चल ये चल. बाय पप्पा, बाय बेटा. लवकर ये घरी. हो ग, आले आले आले. येऊ? मला वाटलंच होतं ते इकडनं जाणार, म्हणून हे घेऊन आले. ठीक आहे. फराळाचा डब्बा. हो. आज घरी सकाळी सगळं फराळाचं केलं होतं ना, म्हटलं त्यातलं थोडं थोडं काढून देऊ. आईला एकटीला हे सगळं करायला जमणार नाही ना, आणि बाहेरून आणलेला फराळ तिला आवडणार नाही. आणि विद्युत, आईला माझा एक निरोप देशील? तिला सांग घरी काही करू नकोस, कसला त्रास करून घेऊ नकोस. मी या डब्यात सगळं दिलंय. हा फक्त नैवेद्याचे 5 लाडू तेवढे करायला सांग. बरं, पण सुगंध छान येतोय. अरे आत्ता नाही करायचं असं. हा सॉरी, बोला तुम्ही, मी येते. हा ओके. ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्याच्या मनाचा विचार करता येतो ना, त्यावेळेला आपण संसार करू शकतो हे समजावं शिल्पी. आणि एकदा ते जमलं ना की इतकं सोपं असतं. आई हे बघ किती छान ड्रेस आहे ना. बघू. हो ग बाळा, खूपच सुंदर आहे. आणि आई दिदूचा पण मस्त ड्रेस आहे. तुमच्या मामासाहेबांना खूपच केसेस मिळाल्यात वाटतं. भरपूर पैसा उधळलाय. बाबा, बाजारात इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या ना घेण्यासारख्या. दिवे तर फारच सुंदर होते. आणि तिकडे ना चमचम करणारे दिवे पण होते. हो ना मैरिगी? हो. मग तेवढे सुंदर सुंदर दिवे सोडून या पंट्या कशाला घेऊन आलीयस आणि रंगवत बसलीयस? अगं आजी, मी आता इथे करते ना, तेच तिकडे करून त्या पणत्यांची प्राइस तिप्पट लावली होती, म्हणून मी सगळं सामानच घेऊन आले. आणि आता बघ किती सुंदर पणत्या रंगवते ते. विकत मिळणाऱ्या वस्तू घरी करणे हा एक पिढीजात आजारच आहे बहुतेक या घरात. अगं पण इतक्या पंत्या? आपल्या घरात एवढी जागा कुठे आहे एवढ्या पंत्या ठेवायला? बाबा, सगळे आपल्या घरात नाही ठेवायचे आहेत, गिफ्ट करणार आहे मी. आणि कौतुक करवून घेणार. दुसरा आजार. इतक्या पंत्या गिफ्ट करणारच? हे बघा, या 2 पणत्या तुम्हाला, या 2 आत्याला, आणि ही आईला, कारण हा आईचा फेवरेट रंग आहे म्हणून. आणि ह्या 2 संजू कुला. आणि हो, महत्वाचंच सांगायचं राहिलं, ह्या 2 माई आजीला आणि ह्या 2 आप्पांना. माई आजीला आणि आप्पांना? उगाच कशाला 4 पंट्या वाया घालवतेस? इथेच पडून राहणार आहेत. तुला त्या देता येणार आहेत का? आई, ह्या पणत्या मला माई आजीना आणि आप्पांना द्यायच्याच आहेत. हा, द्यायच्या आहेत ना? मग तुझ्या मामाला फोन करून इकडे बोलवून घे.
वहिनीने कसं तिने केलेला फराळ तिकडे पाठवून दिलाय, तसं मामाच्या मार्फत तू तुझ्या पण त्या पाठवून दे. आई मला या पाठवून द्यायच्या नाहीयेत, मला स्वतःच्या हाताने माई आजीच्या हातात द्यायच्यात. मला देता येईल ना आई?